म्हैसाळमध्ये खोटे सोने गहाण ठेवून सराफाची फसवणूक करण्याचा प्रयत्न 3 महिलांवर गुन्हा दाखल. मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील सराफाकडे मध्यस्थीमार्फत बनावट सोन्याचे दागिने तारण ठेवून फसवणूक करण्याचा प्रयत्न उघडकीस आला असून मिरजेतील 3 महिलांवर मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राजकुमार आयगोळे राहणार म्हैसाळ यांनी पोलिसात फिर्याद दिलेली आहे. दवाखान्याच्या कामासाठी पैसे लागणार असून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने सराफाकडे गहाण ठेवून पैसे पाहिजे म्हणून राजकुमार आयगोळे यांच्याकडे 3 महिला आल्या होत्या. आयगोळे यांनी ते दागिने घेऊन केदार ज्वेलर्स म्हैसाळ या सराफाकडे गेले. त्यावेळी सराफाने ते दागिने गहाण ठेवून 2,75,000 रुपये त्या 2 महिलांना दिले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी परत त्याच 3 महिला सोन्याचे ब्रेसलेट गहाण ठेवण्यासाठी परत त्यांच्याकडे आल्या. त्यावेळी सोने तपासणीमध्ये ब्रेसलेट खोटे आढळून आल्याने सराफाने पैसे दिले नसल्याने त्या महिला परत गेल्या. तिसऱ्यांदा त्या महिला चेन आणि ब्रेसलेट गहाण ठेवण्यासाठी आल्या. मात्र संशय बळावल्याने आयगोळे यांनी याची माहिती ग्रामीण पोलीस ठाणे येथे दिली आणि या प्रकरणी शबाना सय्यद, रिहाना मिठाईवाले, रेश्मा मुल्ला या तिघी राहणार मिरज यांच्यावर मिरज ग्रामीण पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी म्हैसाळ.